हनुमानजी कथा. प्राचीन काली कनिष्कादा नगरीत केशरी आणि अंजना यांच्या घरी एक तेजस्वी बालक जन्माला आला. अंजनी पुत्र मारुती, ज्यांना जग हनुमान म्हणून ओळखते. जन्मापासूनच त्यांच्यामध्ये अद्भुत सामर्थ्य आणि बुद्धी होती. लहानपणीच्या एका दिवशी आकाशात तेजस्वी सूर्योदय पाहून बाल हनुमानांना सूर्य एक सुंदर फल वाटला. ते ताबडतोब आकाशात उंच उंच उडू लागले आणि सूर्याला पकडायला धावले. त्याची ही लीला पाहून इंद्रदेव घाबरले आणि त्यांनी वर्ज फेकला. त्या अपघाताने हनुमान जमिनीवर कोसळले. अंजनी रडू लागली. हे पाहून सर्व देवांनी त्यांना आशीर्वाद दिले. कोणीही हनुमानांना त्यांचे सामर्थ्य सहज आठवण करून देणार नाही, जोपर्यंत त्यांना स्वतः ते आठवण येत नाही. म्हणूनच नंतर रामभक्तांनी त्यांना तुम्ही सर्व काही करू शकता असे आठवण करून दिल्यावर त्यांचे धैर्य वाढत असे. काही वर्षानंतर वनवासात असलेल्या श्रीरामाची पत्नी सीता रावणाने पळून नेली. श्रीराम आणि लक्ष्मण सागरकिनारी दुःखी बसले होते. त्याचवेळी त्यांची भेट हनुमानजीशी झाली. हनुमानांनी रामाचे स्वरूप पाहताच त्यांच्या अंतःकरणात अखंड भक्ती जागृत झाली. रामकार्य करणे हेच माझे जीवन असे ते म्हणाले. रामाच्या आदेशाने ते सीतेचा शोध घेण्यासाठी लंकेकडे निघाले. समोर होता अनंत महासागर, पण जामवंताने त्यांना त्यांचे सामर्थ्य आठवून दिले. हनुमाना, तू सूर्यालाही गाठलास, तुझ्यासाठी हे समुद्र काय मोठे आहे. ही शब्द ऐकताच हनुमानजी प्रकाशासारखे उंच उडाले. पर्वत, वादळे, राक्षस सगळ्यांना मागे टाकत ते लंकेच्या सुवर्णनगरीत पोचले. तिथे ते सीतेला अशोक वाटिकेत भेटले. श्रीरामाच्या मुद्देची अंगठी देऊन त्यांनी तिचा धीर वाढवला आणि तिच्या सुरक्षिततेची खात्री केली. नंतर त्यांनी लंकेत प्रचंड धुमाकूळ घातला, राक्षसांना हरवले आणि अखेर लंकेला आग लावून महत्त्वाचा संदेश देत परत आले. रामांना भेटताच त्यांनी विनम्रपणे वाकून सांगितले, प्रभू, मी तुमचे कार्य पूर्ण केले. रामाने आनंदाने त्यांना आलिंगन दिले. हनुमाना, तुझ्या भक्तीला आणि पराक्रमाला कोणीही तोड नाही. लंकेच्या युद्धातही हनुमानजींनी अतुलनीय पराक्रम केला. लक्ष्मण जखमी झाल्यावर त्यांनी पूर्ण पर्वतच उचलून आणला. रामकार्य असते तेव्हा मी काही विचार करत नाही, फक्त करत जातो. रामांना अयोध्येला परतल्यानंतर हनुमानजी त्यांचे स्वास्थ सेवक म्हणून कायम राहिले. त्यांची कथा आपल्याला शिकवते, भक्ती, शौर्य, नम्रता आणि सेवाभाव यांचा संगम म्हणजे हनुमानजी. जर तुम्हाला ही कथा ऑडिओ आवडली